अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कधी आपण स्वामींची सेवा, नामजप, प्रार्थना मनापासून करत असतो. पण मनात एक प्रश्न सतत येत असतो, स्वामींनी आपली सेवा खरंच स्वीकारली आहे का? जर तुमच्या मनातही असा प्रश्न येत असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण स्वामी समर्थ जेव्हा भक्तांची सेवा स्वीकारतात तेव्हा ते भक्तांना 5 संकेत देतात. हे संकेत ओळखणे तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जो भक्त मला मनापासून हाक मारतो त्याला मी कधीच सोडत नाही. पण अनेकदा आपल्याला स्वामींची कृपा होत असते, फक्त आपण ते संकेत ओळखत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत, स्वामींची सेवा केली किंवा स्वामींनी आपली सेवा स्वीकारली असेल तर मिळणारे हे 5 दिव्य संकेत. तर पहिला दिव्य संकेत म्हणजे मनात अचानक शांती येणे. तर आपण बघतो की पहिला संकेत जसा मनाची शांती असते, तसाच तुमच्या आयुष्यात कितीही समस्या असल्या तरीही मनात एक वेगळी शांतता जाणू लागते. असं वाटतं जणू काही स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. हीच स्वामींची कृपा असते. म्हणजे लाख तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असो किंवा कितीही दुःख आलेलं असो, कितीही आजारपण घरामध्ये चाललेलं असो, पण मनामध्ये एक अचानक शांती निर्माण होते किंवा सगळं काही ठीक होईल, स्वामी महाराज माझ्या पाठीशी आहेत, अशी भावना आपल्या मनामध्ये रुजायला लागते. तेव्हा स्वामी समर्थ महाराज हे आपली सेवा स्वीकारलेली असते असं आपण समजू शकतो. दुसरं म्हणजे स्वामींचे नाव सतत आठवते. हा दुसरा संकेत खूप महत्त्वाचा आहे. स्वामींचे नाव सतत मनात येते. काम करताना, चालताना किंवा अचानक मनातून आवाज येतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा संकेत असतो की स्वामी स्वतः त्यांच्या जवळ बोलवत आहेत. म्हणजे जर साध्या सरळ भाषेमध्ये म्हणायचं झालं की कुठली जरी आनंदाची बातमी असो किंवा दुःख जरी झालेलं असेल तरीही स्वामी असा नाम आपल्या मुखात नक्की येतात. आता मी माझ्या बाळाचंच सांगते. माझं बाळ झोपताना जेव्हा मी त्याला झोळीत टाकते तेव्हा मी कुठलेही चांदमामा चांदमामा असे वेगवेगळे कुठलेही गाणे म्हणते, पण तो मला नेहमी सांगत असतो की आई स्वामी म्हण, आई स्वामी म्हण. आणि मग जेव्हा मी एखादं स्वामींचं गाणं म्हणते, मी सहसा त्याला झोपी लावताना सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू हे म्हणत असते. तर मला असं वाटतं की तो मला सांगत असतो की आई हे नाम जप तू कर, किंवा त्याच्या तोंडून स्वामी महाराज हे वदून घेत असतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं की स्वामींचं नाव तोंडात येणे हीच स्वामी कृपा झाल्यासारखं आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे स्वामींचं स्वप्नामध्ये दर्शन होते. हा तिसरा संकेत खूप खास आहे आणि खूप जणांना तो कमी प्रमाणात भासतो. काही भक्तांना स्वप्नात स्वामींचे दर्शन होते तर अनेकांना होतही नाही. कधी ते मंदिरात दिसतात, कधी त्यांचा फोटो, कधी त्यांचा आवाज. हे साधं स्वप्न नाही, तो असतो स्वामींचा आशीर्वाद. आता कधी स्वामी महाराजच स्वप्नात आले पाहिजे असं नाही. कधी आपण स्वप्नामध्ये बघतो की आपण केंद्रात चाललो आहे किंवा स्वप्नामध्ये अक्कलकोटला चाललो आहे, असं म्हणजे स्वामींच्या रिलेटेड किंवा कधी माळेशी रिलेटेड आपल्या स्वप्नात काही गोष्टी येतात, नामजपाशी रिलेटेड काही गोष्टी येतात. त्यामुळं स्वामी ज्या गोष्टी वापरत होते किंवा स्वामींबद्दलचे जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या जरी स्वप्नात आल्या तरी आपण हे समजून घ्यायचं आहे की स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती होत असेल आणि होत आहे. आता माझं जर सांगायचं झालं तर तो जो दुसरा मी तुम्हाला सांगितलेला होता की नाम सतत तोंडात येणे, हा मी अनुभवलेला आहे. पण स्वामी महाराजांचं दर्शन स्वप्नात ही एक खरंच अनुभूती आहे आणि ती क्वचित जणांनाच अनुभवायला मिळते. आता चौथा दिव्य संकेत म्हणजे अडचणी हळूहळू दूर होतात. आता हा दिव्य संकेत म्हणजे ज्या समस्या खूप मोठ्या वाटत होत्या त्या हळूहळू सुटायला लागतात.
अडकलेली कामे पूर्ण होतात, नशीब साथ द्यायला लागतं, कारण स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. मी जास्ती हा व्हिडिओ लांबवणार नाही आहे. थोड्या टाईममध्ये मला तुमच्यापर्यंत हे 5 दिव्य संकेत पोहोचवायचे आहेत, पण मला हे आत्ता इथे बोलणं अधिक गरजेचं वाटतं. आता काही अडचणी दूर करतात. आता यामध्ये मला एक सांगायचं होतं की माझा प्रेग्नन्सीनंतरचा जो फेज आहे त्यामध्ये माझ्या जॉबशी रिलेटेड अनेक गोष्टी मला बघायला मिळाल्या की जॉब मिळत नव्हता, माझी साईड चेंज झालेली होती, करिअरमध्ये गॅप होता. त्यामुळे मनामध्ये अशी काहीतरी चलबिचल चालू होती आणि मी जेव्हापासून पासआउट झालेले होते तेव्हापासून मला जॉब करण्याची खूप इच्छा होती आणि मी जॉबही केलेला होता. मग लग्नानंतरही मी जॉब केला, पण जेव्हा मला बाळ झालं तेव्हा मी त्याची केअर करण्यासाठी मी तो जॉब सोडलेला होता. आणि आता माझं बाळ 2 वर्षाचं आहे आणि मी जॉब करत नाही आहे. पण मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिल्या आणि जेव्हा माझा रिझल्ट होता तेव्हा मी गुरुचरित्र पारायण केलं आणि खरंच मला सांगायला असा आनंद होतो की तेव्हा माझ्या ज्या एक्झाम्स झाल्या त्या एक्झामचा रिझल्ट म्हणजे मला एक्झाम तर चांगल्याच गेल्या, पण त्याचा रिझल्टही चांगला आला हे मला सांगायला नक्की आवडेल. त्यामुळे ही जी 4 नंबरचा संकेत आहे की हळूहळू तुम्हाला तुमचं संकटही छोटं वाटायला लागतं, तर हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आता 5 नंबरचा संकेत म्हणजे अचानक चांगल्या गोष्टी घडायला लागणं. आता हा जो 5वा संकेत आहे आणि शेवटचा संकेत आहे हा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यात अचानक चांगल्या गोष्टी घडायला लागतात, योग्य लोक भेटतात, नवीन संधी मिळतात आणि मनातूनच एकच भावना येते, हे सगळं स्वामींच्याच कृपेने होत आहे. तर स्वामी भक्तांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्हाला सर्वप्रथम मनामध्ये अचानक शांती तयार होते, स्वामींचं नाव सतत तोंडामध्ये येतं किंवा स्वामींचं दर्शन स्वप्नामध्ये होतं. हळूहळू अडचणी दूर होतात आणि अचानक चांगल्या गोष्टी घडायला लागतात. तर हेच ते 5 दिव्य संकेत आहेत की ज्यामुळे आपण समजू शकतो की स्वामींनी आपली स्वामी सेवा स्वीकारली आहे. तर हेच आहे ते 5 दिव्य संकेत. तुम्हाला हा व्हिडिओमध्ये थोडी जरी माहिती मिळाली असेल, तुम्ही एक जरी पाऊल स्वामी भक्तीमध्ये पुढे टाकले असेल, तर या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हालाही यापैकी एक जरी असा दिव्य संकेत अनुभवायला मिळाला असेल, तर समजा की स्वामींनी तुमची सेवा नक्कीच स्वीकारली आहे. फक्त स्वामींवरती मनापासून विश्वास ठेवा आणि रोज मनापासून स्वामी नामाचा उद्धार करा, स्वामी नामाचा जप करा. कारण स्वामी महाराज म्हणतात, मी माझ्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. जर तुम्ही स्वामी भक्त हे खरे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.